विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन लर्न करणार आहोत. टॉपिक नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचे मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह लर्न करूया, जेणेकरून तुम्हाला ABTमध्ये आणि जी काही फायनल एक्झामिनेशन असते त्यामध्ये 20 मार्क आणि ABTचे 20 मार्क, 20 आणि 20 40 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत एकूण. तर आपण आउट ऑफ 100 40 मार्क्स स्कोर करायचं असेल, जास्तीत जास्त चांगले मार्क घ्यायचे असतील तर आपण ऑब्जेक्टिव्हकडे ओव्हरलुक करून चालणार नाही, दुर्लक्ष करून चालणार नाही. ओके, सो फर्स्ट ऑप्शनल सब क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग अँड रिराईट द सेंटेन्सेस. म्हणजे खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. फर्स्ट वन, when there is no partnership agreement between partners, the division of profit take place in dash ratio. म्हणजे जेव्हा ॲग्रीमेंटमध्ये, पार्टनरशिपच्या ॲग्रीमेंटमध्ये डिव्हिजन ऑफ प्रॉफिट म्हणजे नफा कशा प्रकारे डिवाईड करून घेतला जावा यासंबंधी सांगितलं नसेल तर त्या ठिकाणी कोणता रेशो असणार आहे? इक्वल रेशो. सो वेन असाही क्वेश्चन, हाच क्वेश्चन तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो. इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट देन प्रॉफिट ऑर लॉस शेअरिंग रेशो ऑफ पार्टनर्स शुड बी इक्वल. तर ते जर समजा आपल्याला प्रॉब्लेममध्ये किंवा पार्टनरशिप डीडमध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये सांगितलं नसेल, प्रॉफिट अँड लॉसचा रेशो दिला नसेल तर इक्वल कन्सिडर करणं आवश्यक आहे. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. बघा, आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधून काढायचा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा तयार करणं गरजेचं आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो. दिस क्वेश्चन मे बी आस्क्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. जर तुम्हाला तसं सांगितलं असेल ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हे शोधण्यासाठी कोणतं अकाउंट तयार करणार, तर वी हॅव टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. देन डॅश इज एन इंटँजिबल असेट. सो गुडविल इज एन इंटँजिबल असेट वी कॅन नॉट सी बट दॅट असेट एक्झिस्ट इन अवर बिझनेस. आपण बघू शकत नाही पण ती असेट आपल्या बिझनेसमध्ये असते. सो हिअर गुडविल इज एन इंटँजिबल असेट. देन नेक्स्ट वन इज इन द ॲब्सेन्स ऑफ agreement, interest on loan advanced by partner to the firm is allowed at the rate of 6%. जर समजा आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये काही सांगितलं नाही, partners accept agreement means they don't prepare any agreement, so they started their business but there is no provision regarding इंटरेस्ट ऑन लोन. जर समजा काही सांगितलं नसेल तर आपल्याला जे काही इंडियन पार्टनरशिप ॲक्ट आहे त्यानुसार एखाद्या पार्टनरने बिझनेसला लोन दिलं असेल, इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स बाय द पार्टनर म्हणजे पार्टनरने बिझनेसला लोन दिलं असेल, सो वी हॅव टू गिव्ह 6% रेट ऑफ इंटरेस्ट. मीन्स आपण काय करणार आहोत? 6% व्याज देणार आहोत. कुणाला? ज्या पार्टनरने बिझनेसला लोन दिला असेल. सो लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप बिझनेस इज अनलिमिटेड. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की एव्हरी पार्टनर्स लायबिलिटी इज अनलिमिटेड एक्सेप्ट इफ देर इज अ मायनर पार्टनर. एखादा मायनर पार्टनर असेल तर त्याची लायबिलिटी ही कशी असते? लिमिटेड असते. बट जे काही मॅच्युअर्ड असतील पार्टनर्स त्यांची लायबिलिटी ही कशी असते? अनलिमिटेड. अनलिमिटेड मीन्स काय? इफ बिझनेस सफर ह्यूज लॉस अँड इफ दॅट लॉस इज नॉट गोइंग टू रिकवर फ्रॉम और पर्सनल प्रॉपर्टी और बिझनेस प्रॉपर्टी दॅट टाईम पार्टनर हॅज टू सोल्ड देअर ओन प्रॉपर्टी. तर जेव्हा एखाद्या बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल आणि ते नुकसान आपल्याला भरून काढता येत नसेल तर आपली वैयक्तिक मालमत्ता असेल किंवा बिझनेसची मालमत्ता विकून लोकांचं देणं द्यावे लागेल, त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी अनलिमिटेड लायबिलिटी असं आपण म्हणतो. नेक्स्ट वन, इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज इन फोर्स ऑफ 1932. म्हणजे आपला जो भारतीय भागीदारी कायदा आहे तो 1932 पासून आपल्या देशात अंमलात आलेला आहे. ठीक आहे. सो मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर इन फर्म इज 50. बघा, तर आपल्याला जे काही सांगितले ते कंपनीज ॲक्ट 2013 सांगितलेलं आहे. पूर्वी काय होतं? तो जुना ॲक्ट होता त्यामुळं त्या ठिकाणी 20 हा ऑप्शन होता. पण आता काय? ॲज पर न्यू कंपनी ॲक्ट, जी काही कंपनीज ॲक्ट 2013 आहे त्यानुसार 50. आणि या ठिकाणी हा भाग आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मॅक्सिमम मीन्स जास्तीत जास्त. नाव अ पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप बिझनेस. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे? कदाचित हा क्वेश्चन तुम्हाला राईट वर्ड टर्ममध्ये बी कन्वर्ट करून विचारला जाऊ शकतो. एनी क्वेश्चन मे बी कन्वर्टेड टू एनी फॉर्म.
म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला ट्रू और फॉल्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा हाच क्वेश्चन तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. जसं की तुम्हाला सांगितले या ठिकाणी पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म. तर अशा व्यक्ती ज्या बिझनेस स्थापन करतात, बिझनेसची इस्टॅब्लिशमेंट करतात, त्यांना आपण काय म्हणतो, पार्टनर्स असं म्हणतो. या ठिकाणी पर्सन्स म्हटले अनेक वचने, एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर पार्टनर्स, आणि इंडिव्हिज्युअल पर्सन ऑफ पार्टनरशिप फर्म, एकच व्यक्ती असतं त्याला आपण पार्टनर म्हटलं असतं. अमाऊंट ऑफ कॅश और गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फ्रॉम द बिझनेस फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनने म्हणजे पार्टनर्सने बिझनेसमधून काही कॅश किंवा गुड्स विथड्रॉन केला असेल, कशासाठी केला असेल, फॉर पर्सनल यूज, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्स असं म्हणतो. सो ड्रॉइंग्स मीन्स when we are going to withdraw cash or goods from the business for personal purpose, that is called drawings. नंतर थर्ड बघूया आपण, an association of two or more persons according to Indian Partnership Act to 1932. म्हणजे अशी संस्था ज्या संस्थेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्रित काम करत असतात आणि कंपनी कायदा भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन कार्य करतात, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, संस्था. ॲक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म आर रेग्युलेटेड. म्हणजे आपण जे काही पार्टनरशिप फर्म बिझनेस रन करतो त्यामध्ये तो कुठला ॲक्ट असतो, तर तो असतो, आपल्याला सर्वांना माहीत आहे, तो आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, म्हणजे भारतीय भागीदारी कायदा. ह्यानुसार आपण काय करतो, आपला बिझनेस पार्टनरशिप फर्म बिझनेस रन करत असतो. प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन द रजिस्टर ऑफ रजिस्ट्रार. म्हणजे आपल्या भागीदारी संस्थेची नोंदणी जेव्हा आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे करतो, रजिस्ट्रार म्हणजे कोण, नोंदणी अधिकारी. रजिस्टर म्हणजे काय, आपल्या व्यवसायाची नोंद करणे. जेव्हा आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करतो त्याला आपण काय म्हणतो, तर या ठिकाणी काय म्हणतो, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, तर मी या ठिकाणी लिहितोय बघा, रजिस्ट्रेशन म्हणजे काय, नोंदणी ऑफ पार्टनरशिप फर्म, थोडक्यात लिहितोय पार्टनरशिप फर्म. ठीक आहे. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म, हा तर क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. जेव्हा आपण एखादी काय म्हणूया, जेव्हा आपण आपला जो भागीदारी करार असतो आणि तो लेखी असतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्यास आपण म्हणतो पार्टनरशिप डीड. आता बरेच विद्यार्थी असं पण चूक करतात, डीड म्हणजे DID करतात, पण इथं तसं नाही करायचं. इथं काय करायचं, DEED. डीड म्हणजे काय, करार. तर पार्टनरशिप डीड म्हणजे काय, भागीदारी करार. दॅट मे बी रिटन ऑर ओरल. तर ओरल बी राहू शकतं, पण शक्यतो रिटन असेल तर त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. अशी मेथड ज्या मेथडमध्ये पार्टनरचं जे बॅलन्स आहे ती कॉन्स्टंट राहतं, म्हणजे बदलत नाही. तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड मीन्स सच टाईप ऑफ कॅपिटल मेथड इन दॅट मेथड पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स रिमेन कॉन्स्टंट मीन्स डज नॉट चेंज. ज्या मेथडमध्ये पार्टनर्सचं बॅलन्स चेंज होत नाही त्यास आपण काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल मेथड असं म्हणतो. प्रोपोर्शन इन विच पार्टनर्स शेअर प्रॉफिट. म्हणजे या ठिकाणी पार्टनर्स ज्या प्रोपोर्शनेटमध्ये प्रॉफिट किंवा लॉस शेअर करतात त्याला आपण काय म्हणतो, तर त्यास म्हणतो आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो, जो आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये देत असतात. जर देत नसतील तर आपण काय समजतो, इक्वल रेशो समजतो. तर प्रोपोर्शनेट म्हणजे काय, रेशो कसा असतो, तर तो प्रॉफिट शेअरिंग रेशो डिसाईड केलेला असतो. वेन वी आर गोइंग टू स्टार्ट इन बिझनेस वी हॅव टू प्रिपेअर पार्टनरशिप ॲग्रीमेंट. तर आपल्याला ॲग्रीमेंट तयार करणं आवश्यक आहे आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये एक प्रोव्हिजन असते प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. म्हणजे लॉस जरी झाला तरी तोच रेशो असतो, प्रॉफिट जरी झाला तरी तोच रेशो असतो. सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर ईच पार्टनर. अशा प्रकारची मेथड ज्या मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं, दुसरं अकाउंट तयार केलं जात नाही, म्हणजे ही मेथड कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर मग आपल्याला काय सांगता येईल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, FLUCTUATING फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड.
आता तुम्हाला या ठिकाणी असाही प्रश्न विचारला असतो, व्हॉट इज फिक्स कॅपिटल मेथड आणि व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट असतात. एक असतो तुमचा कॅपिटल अकाउंट आणि दुसरा कुठला असतो तुमचा करंट अकाउंट, आहे का नाही. तुम्ही तर असं लिहून घेऊ शकता. जर तुमची फिक्स मेथड असेल, फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल, तर त्यामध्ये 2 अकाउंट असतात. एक असतो तुमचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरा असतो तुमचा पार्टनर्स करंट अकाउंट. मीन्स वॉट एवर द मेन इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट वी हॅव टू शो दॅट ॲडजस्टमेंट वी हॅव टू शो फर्स्ट ऑफ ऑल करंट अकाउंट. तर इथं हे फिक्स झालं. आणि फ्लक्च्युएटिंग म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये फक्त एकच अकाउंट असतो, त्याला आपण काय म्हणतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं आपण म्हणतो. ठीक आहे. द अकाउंट टू विच ऑल ॲडजस्टमेंट्स आर मेड वेन कॅपिटल इज फिक्स. बघा, तर अशा प्रकारचं जे काही अकाउंट्स आहे, जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण यूज करतो तेव्हा सर्व ॲडजस्टमेंट आपण कुठं दाखवतो, तर आपण मेनली जेव्हा वेन वी आर गोइंग टू फॉलो फिक्स्ड कॅपिटल मेथड दॅट टाईम वी हॅव टू मेड ऑल ॲडजस्टमेंट्स इन करंट अकाउंट. आपण कुठं दाखवतो, जे पार्टनर्स करंट अकाउंट असतात ना, त्या करंट अकाउंटमध्ये सर्व ॲडजस्टमेंट आपण दाखवतो. तर एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर दे आर ड्यू, म्हणजे असा खर्च जो आपण या ठिकाणी बिफोर म्हणलेलं आहे, म्हणजे जे पैसे आपल्याला अगोदर द्यायचे नव्हते ते देण्याच्या अगोदर, म्हणजे सच एक्सपेन्सेस विच इज पेड बिफोर द ड्यू डेट, म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये पैसे पेड केले असतील तर त्यास आपण काय म्हणतो प्रीपेड असं म्हणतो. प्रीपेड, प्री मीन्स अर्लियर, पेड मीन्स एक्सपेन्सेस मीन्स कॅश पेड, सो प्रीपेड एक्सपेन्सेस. देन द अकाउंट दॅट आर प्रीपेड ॲट द एंड ऑफ ईच अकाउंटिंग इयर, म्हणजे प्रत्येक अकाउंटिंग इयरच्या शेवटी जे आपण अकाउंट तयार करतो त्यास आपण काय म्हणतो फायनल अकाउंट. अँड इन दिस फायनल अकाउंट देअर आर टू अकाउंट कन्सिस्ट ऑफ 2 अकाउंट अँड 1 स्टेटमेंट. एक आपण काय करतो ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, दुसरा काय करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करतो, आणि तिसरं आहे तुमचं बॅलन्स शीट. हे 2 अकाउंट आहेत आणि एक स्टेटमेंट आहे. सो कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगतात बघा, काय सांगतात या ठिकाणी, जसं की प्रिपेअर फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंट म्हणून सांगितलं असतं. फायनल अकाउंट म्हणजे काय, ऑल अकाउंट्स वी हॅव टू प्रिपेअर. अँड असेट विच कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश इझिली, ज्या असेटचं रूपांतर आपण कॅशमध्ये लवकरात लवकर करतो त्याला आपण काय म्हणतो करंट असेट म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो लिक्विड असेटसुद्धा आपण म्हणू शकतो. ऑर्डर इन विच फिक्स कॅपिटल आर रेकॉर्डेड फर्स्ट इन बॅलन्स शीट, म्हणजे आपण अशी मेथड ज्या मेथडमध्ये पहिल्यांदा फिक्स असेट दाखवतात नंतर करंट असेट दाखवतात त्या मेथडमध्ये काय म्हणतात, तर त्यास म्हणतात ऑर्डर ऑफ लिक्विडिटी असं म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला ऑर्डर ऑफ लिक्विडिटी. नेक्स्ट द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड, म्हणजे अशा प्रकारचं अकाउंट ज्यामध्ये आपण सेलिंग एक्सपेन्सेस दाखवतो तर त्याला काय म्हणतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आहे का नाही. जर हेच असं राहिलं असेल द अकाउंट इन विच मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड, मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं असतं तर आपण काय घेतलं असतं ट्रेडिंग अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, तर बघा बऱ्याच मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होतात. आता डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय बघूया. समजा आपला हा ट्रेडिंग अकाउंट आहे, तर डेबिट बॅलन्स म्हणजे काय, तर ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मीन्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. दिस इज लेफ्ट हँड साइड अँड दिस इज राईट हँड साइड. सपोज वी परचेस गुड्स ऑफ ₹10,000 अँड वी सोल्ड दॅट गुड्स ऑफ ₹8,000. आपण 10,000 रुपयाला वस्तू घेतोय आणि 8,000ला विकतोय. तर डेबिट बॅलन्स मीन्स काय, डेबिट बॅलन्स इज मोर दॅन क्रेडिट बॅलन्स. तर डेबिटची टोटल किती आहे तुमची 10,000 आहे, क्रेडिटची टोटल किती आहे 8,000. तर आपण काय करणार या ठिकाणी 10,000 जी अमाऊंट जास्त आहे ती दोन्ही साईडला आपण मानून घेणार. अँड वॉट एव्हर द डिफरन्स, हा जो डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस लॉस असं म्हणतो. किती ग्रॉस लॉस आला तुमचा हा 2,000. याला काय म्हणू शकतो आपण डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, याला म्हणायचं डेबिट बॅलन्स. तुम्हाला वाटत असेल की सर आपण क्रेडिटला येतो, क्रेडिटला का येतो, डेबिटची टोटल जास्त आहे म्हणून क्रेडिटला घेतो. सो डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, तर ट्रेडिंग अकाउंटचं जर डेबिट साईड जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणायचं ग्रॉस लॉस. सिमिलरली जर समजा आता क्रेडिट बॅलन्स म्हटलं असतं तर हे ट्रेडिंग अकाउंट आहे. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे समजा आपण गुड्स परचेस केलं होतं या ठिकाणी 10,000 रुपयाला आणि ते आपण सेल्स केलेलं आहे 13,000 रुपये. तर या ठिकाणी विच साईड इज मोर, तर आपण बघू शकता
क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, तर ही साईड या ठिकाणी आहे. इथं आपण 13,000 घेऊ शकता. आणि जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तर एकूण डिफरन्स किती आला तुमचा, 3,000. त्याला काय म्हणायचं, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर हा लक्षात घ्या. त्याचप्रमाणे क्रेडिट म्हटले की प्रॉफिट आणि डेबिट म्हटले की लॉस, तर मग हा काय झाला तुमचा ग्रॉस लॉस. ठीक आहे. तर ॲक्च्युली मला वाटतं ह्या सोल्युशनमध्ये सुद्धा ते चुकीचं काहीतरी दिलेलं आहे, तर तुम्ही ते नीट बघून घ्या. ठीक आहे. एक वेळेस तुम्ही डायजेस्टमध्ये सुद्धा चेक करू शकता आन्सर. ठीक आहे. तर हा असेट साईड दिले बघा, हा 16 नंबरचा. तर ॲक्च्युली तर काय तुमचं ग्रॉस लॉस आहे. तर हा म्हणजे लक्षात आला म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण एक्झामिनेशनमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. तर ग्रॉस लॉस. त्याच्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर काय असणार तुमचा नेट प्रॉफिट. म्हणजे सेम टू सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल आणि जर डेबिटला डिफरन्स येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नेट प्रॉफिट असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर यानंतर आपण बघूया, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. आपल्याला इथं रिझन्स लिहायला जागा नाही आहे, त्यामुळे आपण त्याची सेपरेट व्हिडिओ तयार करून तुम्हाला त्याची लिंक मी पाठवून देईन. सो पार्टनरशिप फर्म इज नॉन ट्रेडिंग कन्सर्न. या ठिकाणी फक्त आपण काय लर्न करणार आहोत, ट्रू ऑर फॉल्स आणि रिझन थोडक्यात मी सांगणार आहे. सो पार्टनरशिप फर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, फॉल्स. सो पार्टनरशिप फर्म इज ट्रेडिंग कन्सर्न. तर हा काय तुमचा, तर हे तुमचं फॉल्स स्टेटमेंट आहे. सो पार्टनरशिप फर्म इज ट्रेडिंग कन्सर्न बिकॉज पार्टनरशिप फर्म इस्टॅब्लिश for business means to run business activity of the business concern. They deals with goods, and non-trading concern means such type of business concern which is established to give service to the members. तर हे वाक्य चुकीचं आहे. तुम्ही दोन्ही रिझन या ठिकाणी सांगू शकता. आणि माय डिअर फ्रेंड्स लक्षात घ्या, जर हा जो क्वेश्चन आहे तो 2.5 मार्क्ससाठी येतो, म्हणजे 1 मार्क ॲग्री अँड डिसॲग्रीसाठी किंवा ट्रू ऑर फॉल्ससाठी असणार आहेत, आणि 1.5 जे मार्क्स आहेत ते तुमचे हे रिझनसाठी असणार आहेत. आणि मोस्टली हा टॉपिक आणि नॉट फॉर ट्रेडिंग नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि बिल्स ऑफ एक्सचेंज या 2-3 टॉपिकवरतीच हा क्वेश्चन लॉंग 2.5 मार्काचा क्वेश्चन, म्हणजे एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला तर तो 2.5 मार्क्ससाठी 1 येऊ शकतो. ठीक आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याची ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन तुम्ही लर्न करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट, फॉल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉट रिअल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज हा रिअलच्या ऐवजी काय शब्द असायला पाहिजे होता आपला, नॉमिनल अकाउंट. हा बघा प्रश्न फिरून विचारतात, लक्षात घ्या. सो वी नो दॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठला आहे तुमचा, नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. तर आपला रूल्स काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे जे काही हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहेत हे कुठले तुमचे नॉमिनल अकाउंट आहेत, रिअल अकाउंट नाही आहे. सो कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेस. तर हा जो वाक्य आहे ते अगदी तुमचं बरोबर आहे. बिकॉज वेन वी परचेस गुड्स अँड वी हॅव टू कॅरी दॅट गुड्स इन अवर फर्म, सो दॅट एक्सपेन्सेस मीन्स दॅट टाईम वी हॅव टू इन्कर्ड सम एक्सपेन्सेस फॉर कॅरेज, सो दॅट इज कॉल्ड कॅरेज इनवर्ड. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू अँड वी हॅव टू एक्सप्लेन अबाउट कॅरेज इनवर्ड. सो ॲडजस्टमेंट्स आर रेकॉर्डेड इन पार्टनर्स करंट अकाउंट इन फिक्स कॅपिटल मेथड. हे जे काही 4th वाक्य आहे ते सुद्धा ट्रू आहे. बिकॉज ॲज पर द रूल्स, ॲज पर द मेथड ऑफ पार्टनर्स capital method, under fixed capital method there are two accounts we have to open. One is capital account, another one is current account, and all adjustments we have to record it in current account. We means under fixed capital method partners capital balance remain constant, and here we can say करंट अकाउंट बॅलन्स, ऑल ॲडजस्टमेंट वी हॅव टू शो इन करंट अकाउंट. सगळ्या ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटमध्ये दाखवत होतो. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. प्रिपेड एक्सपेन्स आर ट्रीटेड ॲज लायबिलिटी. दिस इज फॉल्स. सो प्रिपेड एक्सपेन्सेस आर नॉट लायबिलिटीज. प्रिपेड एक्सपेन्सेस आर अवर असेट्स. सो आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा आपण एखादी ॲडजस्टमेंट असते बघा प्रिपेड म्हणून, हे का नाही,
जसं आता इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स, तर आपण काय करतो इथून, तर इथून आपण मायनस करतो आणि बॅलन्स शीटच्या असेटला आपण दाखवत असतो प्रीपेड इन्शुरन्स म्हणून. तर आपण काय म्हणू शकतो, सो प्रीपेड एक्सपेन्सेस आर सच टाईप ऑफ एक्सपेन्सेस विच इज पेड इन ॲडव्हान्स दॅट एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन असेट साईड बिकॉज only those expenses we can show on debit side of trading account on or profit and loss account which are related to current year only. म्हणजे आपण या अकाउंटला फक्त अशा स्वरूपाचे खर्च दाखवू शकतो जे फक्त चालू वर्षाशी संबंधित आहेत. दोज एक्सपेन्सेस विच इज नॉट रिलेटेड टू करंट इयर मीन्स ॲडव्हान्स एक्सपेन्सेस शुड बी शो ऑन असेट साईड. सर्व ॲडव्हान्स एक्सपेन्सेस आपण पुढे दाखवणं आवश्यक आहे असेट साईडला. तर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर शेअर प्रॉफिट और लॉसेस इन प्रोपोर्शन टू देअर कॅपिटल. हे चुकलेलं आहे बघा. तर हे या ठिकाणी कॅपिटल नाही. तर सांगितलं आहे तुम्हाला की जर काही रेशो दिलेला नसेल, इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट मीन्स देअर इज नो प्रोव्हिजन रिगार्डिंग हाऊ टू शेअर प्रॉफिट और लॉस. म्हणजे जो काही बिझनेसला प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे तो कसा शेअर करायचा यासंबंधी काही सांगितलं नाही. सो दॅट टाईम वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट और लॉस ॲज पर equal ratio means all partners are equal. We have to consider all partners are equal and we have to distribute profit or loss among or between partner equally. Balance sheet is an account. तर हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे तुमचं फॉल्स आहे. तर बॅलन्स शीट म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे. ओके, सो बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट विच इज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. असे तुम्हाला कुठेतरी एक डेफिनेशन दिलेली असणार आहे. ठीक आहे, तर ती डेफिनेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, तर हे काय बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट. सो बॅलन्स शीट इज एन स्टेटमेंट. बघा, तर बॅलन्स शीटला आपण अकाउंट असा शब्द वापरतो का, नाही. तर बॅलन्स शीटसाठी आपण काय वापरतो, स्टेटमेंट हा शब्द वापरतो. सो वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉल्स. तर या ठिकाणी काय की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की सच टाईप ऑफ एक्सपेंडिचर हिअर यू कॅन सी हिअर एक्सपेंडिचर विच इज इन्कर्ड ऑन परचेस ऑफ मशिनरी किंवा मशिनरीवर जो आपण खर्च करतो किंवा इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरीवर जो काही खर्च करत असतो तो खर्च आपला मशिनरीचा आहे रादर दॅन वी कांट शो ऑन डेबिट साईड ऑफ हिअर. ओके नाही. तर वेजेस आपण इथं दाखवू शकतो पण वेजेस पेड ऑन इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी असं असेल तर आपण इथं दाखवू शकत नाही. बिकॉज वी नो दॅट all revenue expenses we have to show on debit side of trading account or profit and loss account debit side and those expenditure which is capital in nature means capital expenditure we have to show on asset side. म्हणजे असा खर्च जो भांडवली स्वरूपाचा खर्च आहे तो आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवतो. सो वाक्य असं असायला पाहिजे होतं वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. हा कुठला शब्द असायला पाहिजे होता, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च जो दीर्घकाळासाठी केला जातो. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज लायबिलिटी. हे वाक्य कसं आहे तुमचं, बरोबर आहे का. तर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज लायबिलिटी बिकॉज अगेन ओनली दॅट इन्कम वी कॅन शो हिअर ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विच इज रिलेटेड टू करंट इयर ओनली. फक्त चालू वर्षाची इन्कम आपण इथं दाखवू शकतो. नेक्स्ट इयरची इन्कम असेल मीन्स इन्कम विच इज नॉट रिसिव्ड इन्कम विच इज रिसिव्ड फॉर द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरसाठी असेल तर आपण इथं दाखवतो कुठं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जसं की कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स इन्कम असेल तर आपण या साईडला दाखवतो. ठीक आहे, तर हे काय लायबिलिटी नाही आहे. तर इन्कम रिसिव्ड सॉरी हे बरोबर आहे वाक्य. इन्कम रिसिव्ड ॲडव्हान्स लायबिलिटी. RDD इज क्रिएटेड ऑन डेटर्स. हे वाक्य कसं आहे तुमचं, चुकीचं आहे का. RDD विच इज क्रिएटेड ऑन डेटर्स. आपण RDD कशावर तयार करतो, डेटर्सवर करतो. RDD मीन्स काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. Reserve for doubtful dates means such type of date which may be or may not be recovered during the next accounting year. So that is called RDD. So RDD is our loss. So here our debtors are going to be reduced. So RDD should be calculated on debtors not creditors. RDD नेहमी आपण डेटर्सवरती काढतो. तुम्हाला सर्वांना माहीत असेल बघा, तुम्ही अनेक प्रॉब्लेममध्ये बघितला असेल. तर डेटर्समधून हा बघा बॅड डेट RDD आपण काय करतो इथून मायनस करतो आणि कुठं दाखवतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला RDD आपण दाखवतो किंवा बॅड डेट्स असतील ते दाखवतो.
हे वाक्य आपल्याला असंही विचारलं शकतं, बॅड डेट इज क्रिएटेड ऑन डेट क्रिएटर्स, तर ते सुद्धा आपण मान्य केलं असतं. डिस्काउंट बॅड डेट RDD विच इज क्रिएटेड ऑन डेटर्स नॉट क्रिएटर्स. डेप्रिसिएशन इज नॉट कॅल्क्युलेटेड ऑन करंट असेट. अगदी बरोबर आहे का? तर डेप्रिसिएशन ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फिक्स असेट नॉट करंट असेट. तर फिक्स असेट मीन्स सच टाईप ऑफ असेट विच वी आर गोइंग टू यूज फॉर लॉंग पिरियड. ज्या असेट्स आपण दीर्घ काळासाठी वापरतो त्याला आपण फिक्स असेट म्हणतो. आणि डेप्रिसिएशन शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन फिक्स असेट नॉट करंट असेट. करंट असेट मीन्स सच टाईप ऑफ असेट विच इज गोइंग टू बी कन्वर्ट इन टू कॅश विदिन 1 year, दॅट इज कॉल्ड करंट असेट. सो डेप्रिसिएशन शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन फिक्स असेट नॉट करंट असेट्स. Goodwill is an intangible asset. अगदी ट्रू आहे, because we know that goodwill means what? So goodwill is an intangible asset, such asset which we cannot see, but here that assets exist in our business. So reputation or the value of reputation of the business concern, त्याला आपण काय म्हणतो? गुडविल असं म्हणतो आपण. सो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. अगदी चुकीचं आहे. ओनली डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलं असतं तर आपण दाखवलं असतो. सो दोज एक्सपेन्सेस विच इज डायरेक्टली रिलेटेड टू अवर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, दॅट एक्सपेन्सेस वी कॅन शो ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट्स. So indirect expenses means such type of expenses which we can show on profit and loss account credit side. This is called indirect expenses. Those expenses which is show on debit side of profit and loss, that is called indirect expenses. Those expenses which is show on trading account debit side, that is called direct expenses. So direct means directly related to manufacturing activity. Indirect means such expenses which is indirectly related to our business concern. आपल्या बिझनेसशी इनडायरेक्टली संबंध असते त्याला इनडायरेक्ट म्हणतो. तर हे वाक्य कसं आहे तुमचं? चुकीचं आहे, फॉल्स. बँक लोन इज अ करंट लायबिलिटी. हे सुद्धा वाक्य कसं आहे तुमचं? चुकीचं आहे. बँक लोन इज नॉट करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मीन्स वॉट? सच लायबिलिटी विच वी हॅव टू पेड विदिन 1 year और करंट इयर. तर अशा प्रकारची लायबिलिटी जी करंट इयरला आपण पेड करतो त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. तर बँक लोन मीन्स वी टेक लोन फ्रॉम बँक फॉर लॉंग ड्युरेशन. सो दॅट इज फिक्स असे लायबिलिटी नॉट करंट लायबिलिटी. तर बँक लोन म्हणजे काय? अशा प्रकारचं लोन जे बँकेकडून आपण जास्त काळासाठी घेतो त्याला आपण बँक लोन म्हणतो. बँक लोन इज फिक्स्ड लायबिलिटी नॉट करंट लायबिलिटी. नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट और लॉस अकाउंट. तर आपल्याला काय नेट प्रॉफिट इज डेबिट बॅलन्स म्हटलं आहे, तर हे चुकीचं आहे. नेट प्रॉफिट कधी येतो? जेव्हा आपल्या बिझनेसचं क्रेडिट बॅलन्स असेल. ठीक आहे. तर नेट प्रॉफिट इज क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. हे वाक्य बरोबर राहिलं असतं. तर हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. तर तुम्ही ते डेफिनेशन पण सांगू शकता. सो नाव लास्ट वन इज फाइंड ऑड वन. आपण हा क्वेश्चन बघू, बाकीचे क्वेश्चन आपण सेकंड पार्टमध्ये आपण बघूया. सो फाइंड ऑड वन. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही हा जो चार्ट आहे ना, म्हणजे जे काही तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा जो प्रोफॉर्मा दिलेला आहे तो प्रॉपर तुम्ही लर्न करणं आवश्यक आहे. हे ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रोफॉर्मा असेल आणि बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा असेल, ते फाइंड ऑड वनसाठी खूप उपयुक्त आहे. का? तर कदाचित तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची 2-3 देतील आणि त्यामध्ये एखादा प्रॉफिट अँड लॉस मिक्स करून देतील, तेव्हा त्याला ऑड मीन्स सच एक्सपेन्सेस और सच आयटम विच इज नॉट रिलेटेड टू दॅट ग्रुप. त्या ग्रुपशी रिलेटेड नसेल त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी ऑड म्हणतो. ठीक आहे. जसं तर वेजेस आपण कुठं दाखवतो? ट्रेडिंगला दाखवतो. रॉयल्टी ट्रेडिंगला, इम्पोर्ट. हा फक्त सॅलरी कुठे येतो? आपला प्रॉफिट अँड लॉस. बाकीचे सर्व कुठे ना? ट्रेडिंग अकाउंट. सो सॅलरी इज ऑड. पोस्टेज, स्टेशनरी, ॲडव्हर्टायझिंग, परचेसेस, हा सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे टोटल. आणि हा मात्र कुठला आहे तुमचा? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंगला येतो. तर हा काय झाला तुमचा? परचेसेस इज ऑड. कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट. तर हे सर्व लायबिलिटी आहेत. कॅपिटल म्हणा, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट, हे सर्व लायबिलिटी आहेत. आणि ही काय तुमची असेट आहे, करंट असेट. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेबल, ह्या सर्व तुमच्या फिक्स असेट आहेत आणि ही काय तुमची करंट लायबिलिटी आहे. म्हणून हा झाला तुमचा ऑड वन. डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डेप्रिसिएशन, हे सर्व तुमचं इनडायरेक्ट इन्कम आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो आणि हे मात्र काय तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो, बिकॉज दिस इज अवर लॉस. सो थँकिंग यू माय डिअर स्टुडंट्स. प्लीज इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड. थँकिंग यू.